कोल्हापूर जिल्ह्यातील मालवणी बोलणारा आणि कोकणी संस्कृती जपणारा एक गाव म्हणजेच आमचा सडेगोडवळे. आणि या सडेगोडवळेमध्ये होळी कशा प्रकारे नेमात पडतात तसेच कोणकोणते विधी पार पडतात या आज तुमका आजच्या व्लॉगमध्ये बघू गावतला. तर नक्कीच आजचा व्लॉग शेवटपर्यंत बघा. नमस्कार मंडळी, मी कुणाल सावंत स्वर्गातलो कोकण या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करताय. तर मंडळी, आता श्रीराम मंदिरकडे सगळी ग्रामस्थ मंडळी जमलेली आहे आणि आता होळीक आंब्याची पानं बांधव सुरुवात झालेली आहे आणि थोड्याच वेळात आता होळी नेमात पडतेली आहे. गाठी गाठी घालून बांध त्या परत सोडताना गाठी काढली घालती येऊ गई. नाही घालती
तर मंडळी आता बघू शकताय त्या होळीवरती आता सुतार मामा एक छोटीशी जागा बनवतात, कारण त्याच्यावरती सगळे मानकरी मंडळी नंतर शासला येतले. तर आपण तुमका आता पुढे बघू गावतला. आता जे तुमका शेणी दिसतात तर ते आताच पेटवलेले आहेत, म्हणजेच खूप गरम असे शेणी आहेत आणि तो होळीवरती मारतात बघू शकताय. आणि या मागचं कारण म्हणजे होळीवरती शेणी फेकल्यामुळे रोगराई दूर जाता आणि या शुभ मानला जाता, कारण याच्यामुळे संकट पण आपली टळतात असा बोलला जाता, म्हणजे अशी सगळ्यांची श्रद्धा. आता आमच्या सडगोडवळे गावातील मानकरी आपापल्या मानानुसार होळी शासला येतात. जॉबला जाते त्यामुळे जास्त वेळ गावणार नाही, कारण एडिट करूक आपणाक फ्री टाईम लागता. तर मी थोडं वेळ काढून 2-3 दिवस यो व्हिडिओ एडिट केलेला आहे. पण काल एक्सपोर्ट करताना शेवटी एकदम असा येईल की सम व्हिडिओज आर मिसिंग म्हणून, मग थोडे व्हिडिओ दिसत नव्हते त्याच्यामध्ये. तर त्यामुळे आता परत एडिट करूची पाळी दिली. तर आता एडिट करून झालेला. एक यूट्यूबर बनणं खूप कष्टाची कामं आहेत, या तुमका माहिती असताना जे यूट्यूबर्स आहेत त्यांका. महाराजा सुप्री बाय माझे 12 वर्षाचा कमा. तर हे आपल्या पूजा केलं व्हिडिओ आपली ही मान्य करून घे, जर बोना केलं ह्या मान्य करून घे. ढोरा वासरा दसरा बाळा गावाघरात सुखी राहत असं आनंदांचा. तर मंडळी आजच्या व्लॉगमध्ये एवढाच. आजचा व्लॉग आवडला असाल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असलास तर चॅनलला आपण सबस्क्राईब करूक विसरू नका. आता आपण पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वयं रहा. बाय बाय.